26चे GR प्रमाणे महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानच्या टप्पा 1 अंतर्गत 7 मार्चला हिंगणा तहसीलमध्ये आडेगाव मंडलचे मुख्यालयामध्ये शिबिर घेणार आहे महसूल विभाग. आणि त्यामध्ये फक्त महसूल विभागचे सेवा नाही, इतर विभागचे म्हणजे आम्ही सर्व विभाग सोबत कोऑर्डिनेट करून इतर विभागचे जेव्हा जे काही लोकांची नेहमीची तक्रार असते किंवा जे काही लोकांची नेहमीची म्हणजे आम्हाला सपोज काल आम्हाला असं माहिती भेटली की आम्हाला महसूलची सेवा तर आहे, महसूलची सेवा बाबत मी तुम्हाला सांगतो. महसूलची सेवा GR प्रमाणे 7/12 मध्ये जी दुरुस्ती आहे, वर्ग 2चे जे वर्ग 1चे प्रकरण आहे, जीवन 7/12ची जी मोहीम सुरू आहे, त्याचे नंतर जे काही नवीन कायदे आणि कायद्यामध्ये जे काही चेंजेस झालेले आहे मागच्या 1 वर्षमध्ये, जसे अघोषकची जी प्रक्रिया होती ते संपली आणि वन टाइम आता डेव्हलपमेंट फीचे आहे तर त्याबद्दल मार्गदर्शन, तुकडेबंदीचा जे नवीन कायदा आला तुम्हाला म्हणतात. आम्ही हिंगणामध्ये मागचे खूप वर्षमध्ये असे भरपूर ठिकाणी अशा झाले लेआउट पडलेले आहे, लोक अनाधिकृत लेआउटमध्ये खरेदी विक्री केली आहे. तर आता तुकडेबंदीचा जे सुधार आला तो प्रमाणे कसे त्यांना पण लाभ भेटेल त्याचं मार्गदर्शन. आता जस्ट थोडे दिवस अगोदर पोटहिस्से कलम 85 कलम 85 अंतर्गत पोटहिस्सेच्या जे नवीन आहे त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. तर हे तर महसूलची सेवा आहे. याचे व्यतिरिक्त विद्यार्थीसाठी जे काही सेवा असेल जसे 9वी 10वी 11वी आणि 12वी याचे हे क्लासेसचे विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, NCL हे सर्व गोष्टीची गरज असते. तर त्याच्या वाटप, त्याचे ॲप्लिकेशन्स आम्ही घेणार आहे आणि वाटप करणार आहे. याचे व्यतिरिक्त आरोग्य शिबिर आहे आणि जसे ब्लड शुगर हे सर्व गोष्टी, आयुष्मान कार्डच्या वाटप, तर त्याबद्दल आम्ही पंचायत समिती सोबत कोऑर्डिनेट करत आहे, त्यांचं चांगलं कोऑर्डिनेशन आहे. याचे व्यतिरिक्त सपोज आधार कार्ड अपडेट, राशन कार्ड यांच्या रिलेटेड लोकांची म्हणजे तक्रार असते, अर्ज असते, तर ते पण आम्ही घेणार आहे. आणि आमची कोशिश अशी आहे की आम्ही आता जे आमची तयारी सुरू आहे त्यामध्ये आम्ही जे काही अर्ज आहे ते ऑलरेडी म्हणजे कलेक्ट केले आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. जसे वर्ग 2 ते वर्ग 1च्या तयारी आमची चांगली झालेली आहे. तर एक 2018चा GR होता ज्याच्यामध्ये पूर्ण प्रत्येक गावचे जे काही भूमिदारी वर्ग 2 जमीन आहे त्याचा वर्ग 1 करायचा होता, पण त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही आहे. तर हा शिबिरमध्ये आम्ही ते गावस्तरीय जे काही वर्ग 2 भूमिदारी आतापर्यंत ज्यांचा वर्ग 1 झालेला नाही आहे त्याची लिस्ट तयार केली आहे. आणि परवा आम्ही जे ते 7/12चे मालक आहे त्यांना सांगणार आहे की तुम्हाला किती तारीखपर्यंत होणार आहे, कारण आता इमिडिएटली होऊ शकत नाही, कारण प्रोसेस आहे, जाहीरनामा काढायचा आहे, 7 दिवसचा एक हिअरिंग घ्यायची आहे. पण आम्ही त्यांना तारीख द्यायची आहे की इतकी तारीखपर्यंत तुमच्या होऊन जाईल. तर तुम्हाला म्हणजे परत आम्हाला विचारायची गरज नाही, परत आमच्याकडे यायची गरज नाही अशा. याचे व्यतिरिक्त पण आम्हाला जेव्हा आम्ही या शिबिरचं नियोजन करत होते, प्लॅनिंग करत होते आणि म्हणजे विचारत होते की आता अजून काय काय करता येईल, तर आम्हाला असा फीडबॅक भेटला की सपोज आडेगाव थोडा लांब आहे आणि मी तुम्हाला नंतर आपण सांगतो की आडेगावची निवड कशी झाली. आता लोकांना ड्रायव्हर्स लायसन्ससाठी ॲप्लिकेशन भरपूर आहे. आम्ही RTO सोबत कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या प्रयत्न अशा राहील की RTO ऑफिसचे पण प्रतिनिधी राहील, तसेच बँकेचे प्रतिनिधी नाही. याच्या व्यतिरिक्त काही जे चांगले बचत गट आहेत तर त्यांना पण संधी भेटेल, त्याची पण आमचा प्रयत्न सुरू आहे. तर शेवटचा मुद्दा आदेगावची निवड कशी झाली, तर आमच्या जे इनिशियली जे सुरुवातीमध्ये नियोजन होतं त्यामध्ये असा होता की आम्ही 7 तारीखला वडधामना आणि 14 तारीखला टाकलघाटमध्ये घेणार आहे. म्हणजे GR प्रमाणे प्रत्येक मंडल मुख्यालयामध्ये घ्यायचे आहे. आडेगाव आमच्या एप्रिलमध्ये होता. किती ठिकाणी सर? 7 ठिकाणी आहे, कारण आमचे 7 मंडल मुख्यालय आहे. जे आपले मंडळ आहे आपले मंडळाच्या मुख्यालयात आहे. तर 7 मार्चला आताच्या नियोजन प्रमाणे पहिली आडेगाव आहे. 7 मार्च आडेगाव, 14 मार्च वडधामना, 10 एप्रिल टाकलघाट, 17 एप्रिल गुमगाव, 24 एप्रिल कानोलीबारा, मेच्या पहिला जे काही
सॅटर्डे आहे त्यामध्ये 8 मे वटतांना आणि 15 मे फायनली हिंगणा असा आहे. तर आमचे नियोजनप्रमाणे आडेगाव एप्रिलमध्ये होता आणि आमच्या 7 मार्चला वडदामना होता आणि 14 मार्चला टाकरघाट होता. पण त्यानंतर आम्हाला जे लोकप्रतिनिधी आमदार साहेब आहेत त्यांचा फीडबॅक असा भेटला की वडदामना टाकरघाट हे सर्व जवळचे एरियाज आहेत. तो शेवटचा भाग आहे. तिथे नेहमी काही ना काही असते. पण आडेगाव थोडा लांब आहे त्यामुळे आडेगाव थोडा इग्नोर्ड आहे. तर सुरुवात तुम्ही आडेगाव पासून जरी असं होऊ शकत तर तुम्ही आडेगाव पासून सुरुवात करा. त्यामुळे आम्हाला पण असं वाटलं की हा फीडबॅक एकदम चांगला आहे. तर त्यामुळे आडेगाव पासून सुरुवात झाली. तर असं आहे. थोडं असं नाव कळून द्या. आता माझं नाव कुश आहे. माझ्याकडे आता हे तहसील कार्यालय हिंगणाचा चार्ज आहे. तहसीलदार हिंगणा. चालतं. फार फार अभिनंदन सर.